शिंदे सेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलंय। या शिबिराला सांगलीतल्या पैलवान रक्तदार बनणार आहेत। या रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहतील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीनगर विमानतळ ते मुख्य शहरापर्यंत बॅनरबाजी करण्यात आली आहे। केवळ श्रीनगरच नाही तर जम्मूमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी भगवे फलक लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये वातावरण भगवामय झाले। थेट जाऊया जम्मू काश्मीरमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेतर्फे आज महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी हे रक्तदान शिबिर जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगरमध्ये दाखल होणार आहेत। तत्पूर्वी आपण जर का पाहिलं तर आपण सध्या श्रीनगरमध्ये आहोत, ज्या ठिकाणी संपूर्ण वातावरण जे आहे श्रीनगरमध्ये ते भगवमय झालेलं आहे। संपूर्ण ठिकाणी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशयाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। जर का पाहिलं आपण तर या सर्व परिसरात जे आहेत ते तमाम शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण हे पण पाहतोय की जे शिवसैनिक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर का पाहिलं तर हे देखील हे सर्व जे नागरिक आहेत ते शिवसेनेचं उपरण घालून जे आहे गळ्यात पट्टा घालून जे आहे ते या सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याच स्वागतासाठी हे सर्व जे नागरिक जे आहेत जम्मू काश्मीरमधील ते या ठिकाणी आलेले आहेत। आज श्रीनगरमध्ये जवानांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन प्रवीण सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही श्रीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।